पण कसं काय छापलाय बॅनर कडक आजचा कार्यक्रम त्याच्या आईला कसा होतोय बघत दानकेतच होईल बघ. दत्त्या भारी हा करू नको. खुर्च्या बिरच्या नीट लावा. तयारी करा सगळी. हार आणलं का? हा नीट नीट सगळं बघून घ्या. कार्यक्रम व्यवस्थित. तू माझ्या माग माग काय करते बेने? काम बघतोय ना. जा तिकडे जा चल. तेव्हा ती जायला लागले त्याला टाक त्याच्यात. नीट तयारी करा. दादा कवा पण येतील. इस्तोय बघते सावत्या असू दे दादा. असू दे असू दे असू दे राहू दे दादा असू दे राहू दे काय झालं दादा? राहू दे असू दे रे असू दे चल ए, राहू दे राहू दे राहू दे झाल्या का तयार आहे म्हणजे काय दादा हा, कार्यक्रम जोरदार होणार आज. जोरदारच झाला पाहिजे. एवढा मोठा बॅनर आणि माझा छोटा फुटतो. खरंय खरंय एवढसा फोटो खराय. ह्याच्या आईला ह्याच्या माझा एवढासा फोटो लावलाय. ही कोण आहे बाया? हिचा का मोठा फोटो लागलाय? दादा फोटोत काय आहे तेव्हा? फोटोत काय नसते. तुम्ही लोकांचे हित हित लक्षात ठेवा. फोटोत काय नसते. खरंय खरंय फोटो काय नसते खरंय खरंय. खरं आहे, पण ह्याच्या आईला अण्णांचा लोक कोण आहे? मी आहे का नाही? तुम्ही नाही की? अनावरण कोण करायला पाहिजे? मी आहे का नाही? तुम्हीच मग मीच करणार का नाही? सगळं तुम्ही करणार. सेलिब्रिटी कशाला बोलवली? दादा कोण आहे ते माहितीये का त्या? कोण आहे? रील स्टार हा. लई फेमस. हा. सोशल मीडिया मध्ये नुसता हंगामाच असतो त्यांचा. हा खरंय खरंय होय खरंय खरंय खरंय. व्हिडिओ आलं ना हा. यांचं लोक म्हणजे नुसती उसाळ्यात येतीच. होय. खरंय लय उसळते ती. आणि फिन्स्टावर हा. किती फॉलोअर आहे ती तुमची? किती ह्याच्या आईला ह्याच्या माझी फॉलोअर विचारते. 25 के आहे ती. 25 के. हा खरंय लय आहेत. हा. बाईंचे 10 एम आहेत. 10 एम. एम एम माहिती. KLM. KLM. हा खरंय खरंय. बाई पाहिजे ते आपल्या कार्यक्रमाला. लक्षात ठेवा. कसं होणार माहितीये का? कसं? बाईंच्या रील मधनं ते अण्णांचं नाव घेणार. हा. मग आपल्या अण्णा फेमस. हा. आणि मग काय होणार? काय? येत्या इलेक्शनला आपल्याकडे मत ओढली जाणार ना. हा खरंय खरंय. आता आपलं कृषी उद्योग समितीचं इलेक्शन येत आहे की नाही? हा. मत आपल्याकडे जो मग खरंय. आयडिया चांगली आहे, पण माझा फोटो आहे का नाही मोठा लावला पाहिजे होता. हा हे पण खरंय खरंय. ह्याच्या आईचं बघूलं ह्याच्या. होय तिकडे. नाही मग यो म्हणला की खराय, मी म्हणला की खराय. एका बाजूचा हो बेन्या. आता जी आहे ती बोल. होय तिकडे काय मग कर. बर बर. ए आरती बिस्किटात लहान अकराला आले तुम्ही खायला सोडा. आता तुम्हाला सांगतो ही बियाणं तसलंच आहे हो. याचं सोड. बाय आल्यानं जर आपल्याला इलेक्शनला फायदा होणार असेल का नाही? होणारच आहे. बोलव बायला. आणि मग दादा आता तुमचं नाव हितलं हित नाही हो. मग? डायरेक्ट मुंबईत पोचणार. जगात पोचणार. आणि ते बाईंमुळेच पोचणार आहे. लक्षात ठेवा. बोलवा बायला. हा बाई कुठं इथं बनी येतात त्याला सांगितलं लोकेशन. ते बघा बाई कुठं येत्या. आहे. बोलवा. दादा, साहेब हा. साहेब मॅडम आलेले आहेत. आले का? हा. आला का? बोलवा की मग. बोलवू का? बोलवा. आल्या. ऐ, मॅडम आल्या. पुष्पगुच्छान. पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छान आहे. मॅडम मॅडम Hello everyone! Hello everyone! मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बम बम अभिनंदन. वेलकम. Oh, thank you so much. Thank you so much, किरीवार. तुमचं गाव खूप नोटी आहे ह. ह्याच्या आईला नोटी आहे म्हणजे? नोटी म्हणजे काय? आता मी येत होते कार मधनं तर शेतात सगळेजण उभे राहिले. असा हात केला, मला बोलत होते ये मिठी मार ये मिठी मार. ह्याच्या आईचं. नोटी पण शेतात कशी मिठी मारणार ना? कारण माझी आई मला बोलली आहे दुनियेत काय पण कर बोलली, पण शेतात जाऊन मिठी नको मारू बोलली ती. सावत्या कोण आहे बघ रे? हा? गावात आपली पाहुणी आले आणि त्यांना मिठा मारायच्या तू. आण ब्लॉकसने आण इथं. आण कोण आहे बघ. कोण आहे रे? हा. कोण म्हणलं बाईसनी? आत्ताच्या आत्ता इथं मंडपाच्या मागे यायचंय. साहेब नडक्यात हाणतो त्याच्या. कोण आहे? साहेब 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 जरा एक मिनिट माईक पासन जरा लांब या. काय झालं? साहेब कोण आहे सांग, नाव सांग. अहो नाही बरं, सांग, सांग. अहो नाही कोणीच नाहीये. ते शेतातल्या बुजगावण्याला ते माणूस समजतायत. ते कधी गावात आल्या नाहीत ना, त्यांना शेत काय माहित नाहीये म्हणून. त्यासनी शेत माहित नाही होय. नाही नाही काहीच माहित नाही. दादा दावना नको उसू. ए, इथं पैसा होता.
मी समजावतो त्यांना. तुम्ही काही मी समजावतो. मॅडम Yes. मॅडम ती माणसं नव्हती, ती बुजगावणी होती. बुजगावणी मीन्स बुजगावणी असतात मॅडम. पाखरांना असं घालवायला शेतात ते उभी करतात. बुजगावणी. Oh my God. Oh, मॅनेजर, तो बुजगावणीत विषय आपल्याला होता नाही का तो शाळेत? मला कधीच आवडायचं नाही. मी सारखी fail व्हायची. So much कठीण. मॅडम ते बीजगणित. आपण नको जायला तिथे. This is different. Different. बुजगाव ना. Yeah. Oh, I like it. आपण ओळख करून घेऊया Yeah, sure. साहेब. ते ओळख करून देतो. Yeah. हे अण्णासाहेबांचे सुपुत्र, Okay. युवा नेते, Uh-huh. आदरणीय दिग्विजय बुसकोटे साहेब. Oh, you mean छोटूसे अण्णा. चले अनावरण करूया. चले अनावरण करूया. I am excited. अनावरण करूया. Yeah. Manager, give him. हा एकच मिनिट. Yeah. चला. साहेब मॅडमनी डबा काय लाडवं बिडवं आणले काय गावात? कल्पना नाही. ह्याच्या आईला वरण का दिले? ए बाई. वरण कशाला दिले? तुम्हीच कालपासून बोलत होतात ना अनावरण करूया. सो आय थॉट तुमच्याकडे अन्न आहेत तुमचे. मी वरण आणते. सो कम्प्लीट अनावरण. ह्याच्या आईचं वरण सांडेल. माझं डोकं फिरायच्या आता अनावर. काय झालं? गोष्ट oh my God. ए बाय गोष्ट. कशाला वराडती आहे? गोष्ट तिकडे गोष्ट. गोष्ट म्हणजे काय रे? भूत. कुठं आहे भूत? हिच्या आईचं टकुर हाणलंय. Oh my भूत God. नाही ती. भूत आहे ती. आणि- मी बघितलंय इंस्टाग्राम वर व्हिडिओ येतात. एक म्हातारी येते. ओहो भूत असं करून आणि ते कारवाले घाबरतात. मी बघितलंय, स्वतः बघितलंय. चौथ्या जाता नाही का नाही तू सफेद चादरीत जाशील. जाऊ द्या ना. तिला सांग ती भूत नाही अण्णांचा पुतळा आहे. जाऊ द्या, फेस व्हॅल्यू आहे, समजून घ्या. सांग तिला. सांगा की. मॅडम इथे या. मॅनेजर तुम्ही काढलं मला इथे. मॅडम ते भूत नाहीये, ते पुतळा आहे अण्णांचा. त्याच्या खाली पुतळा आहे, तेच आपल्याला असं काढायचं आणि असं करायचं आहे. त्याचे पैसे घेतलेत आपण. मग व्हाईट क्लॉथने का झाकलंय? ओ नाव आहे गटीत. अण्णा आतमध्ये नंगुपुंगू आहेत ना. अण्णा आतल्यात कपडे घालून घ्या. मला तुमचं वरण अण्णा करायचं. थांब ए, थांब. माफ करा. आईला अण्णा काय आतमध्ये नंगू पुंगू बसलाय होय? हा? चिडू नका तुम्ही. ऐक दुर्लक्ष करा. अनावरण करायचं आहे. पटापटा भाषण करायचं, अनावरण करायचं आणि निघायचं. हा? चालेल. भाषण करणार आहे मी. मी बसायला सांगतो. ए, सांग ए, भाषण करणार आहे सांग. मॅडम दादा भाषण करते ती म्हणा. येस नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी दादासाहेब बुसकुटे आपल्याला ज्ञानाचे 4 शब्द सांगणार आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून द्या. गावच्या बंधूंनो आणि बहिणींनो, आज आपण इथं कशासाठी जमलेलो आहे? अण्णा जाऊन आज 5 वर्ष झाली. मॅडम डेथ माफ करा. दुर्लक्ष करा दादा. बंधून बहिणींनो, अण्णांनी काय नाही केलं? अण्णांनी सगळं केलं. अण्णांनी गावात वेगवेगळ्या विकास योजना आणल्या. अण्णांनी शेतकऱ्यांना सहकार्य केलं. Put your hands together for सांगते दादा कोल्हापुरी दिसते ना. राहू द्या दादा, राहू द्या. तिला लांब धर. एवढा दिवस सहन करा. मतदान Come on, continue. You're nice. दादा जाऊ द्या. जायचं कंटिन्यू. टाळ्या. अण्णांनी शेतकऱ्यांना मदत केली. लांब न कर. शेतीविषयी उपक्रम राबवले. अण्णांनी शेतकऱ्यांना इतकं सहकार्य केलं, इतकी मदत केली का अण्णांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून पण ओळखलं जायचं. Yes, म्हणजे अण्णांना गांडूळ म्हणून ओळखलं जायचं. अण्णांना गांडूळ म्हणून अण्णांना गांडूळ म्हणते माझ्या. फातरला माझ्या गांडूळ म्हणते. No, not like that. You know, kitty pie. दुर्लक्ष करा. You know, मी फालवाडीत होते ना, फालवाडीत. हलवाडी फालवाडीत होते ना मी. तेव्हा माझी आई मला बोलली, तू फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घे बोलली.
हा तेव्हा मी बोलली काय बनू बोलली तर ती बोलली गांडूळ पण बोलली. मग गांडूळ बनून काय बोलली माहितीये बोलली काय बोलली ती बोलली असं बोल मी आहे शेतकऱ्याचा मित्र गांडूळ मी खातो माती मी चालतो 2 तोंडांनी. मम्मी बोलली प्रेक्षक बोलली काय बोलली त्यांना खूप आवडलं तरी पण जजने 3 दिली. मम्मी बोलली तुम्ही 3 का दिली बोलली तर ते काय बोलली माहितीये का ते बोलली तू फक्त वरूनच बोलली खालून बोललीच नाही बोलली. मी बोलली मला आईने वरूनच बोलायला बोलली ना पण माझी आई बोलली तू चांगलं केलं बोलली. मी बोलली माझी आई बोलली ना चांगलं केलं बोलली मग बाकी दुनिया गेली तेल लावत मग म्हणून मी बोलली की गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो ना म्हणून. म्हणून अंडाला बोलव का गांडूळ? नाही, मी समजावतो त्यांना. मी समजावतो. Yes. मॅडम Yes. मॅडम मान्य आहे मला गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो पण अण्णांनी जे काम केलं आणि गांडूळ जे काम करतो ते खूप वेगवेगळं आहे मॅडम. मॅनेजर मॅडम गांडूळ हे शेतजमिनीत जातं. गांडूळ शेतजमिनीत जाऊन शेतजमीन अशी भुसभुशीत करतं. मग शेतजमीन सुपीक होते. गांडूळ खत हे सेंद्रिय शेतीमध्ये एवढं महत्वाचं मानलं जातं. एवढं शाने मॅनेजर आहेस नाहीचा हा. या गिनाडीला काय माहित नाही तुला बरं सगळं माहिती रे. हा, नाही मी BSc इन ॲग्रिकल्चर अँड एम इन पॉलिटिकल सायन्स आहे सर. नाही आणि साहेब कृषी संवर्धन आणि राजकीय परिप्रेक्ष्यातील युवा राजकारण्यांचे मते आणि त्यांचे व्यवच्छेदक लक्षणे यावर प्रबंध लिहिलाय सर मी. एवढं शिकलाय तू मग एवढं शिकून या बाईची वजी कशाला उचलतो रे? सर, पैसे सर किती देते? महिन्याला 5.5 लाख. दादा हा, साखर कारखान्यावर मरमर मरतोय हो मी. हा. 10,000 पगार देताय मला. पगार वाढवा म्हणलं की 1 गुळाची ढॅप वाढवून देताय आ आणि दिवाळी बोनस काकवी वय. तू जरा शांतरा सावत्या कळलं का? शांतरा हा या टायमाला कारखान्याच्या बॉडीवर बसवणार आहे तुला. असं वय दादा असू दे. ए तिला नको करू. ए ही बाई माझ्या अण्णाला का छेडती सारखं? अरे हे बघा बाई काय करायली आहे काय अण्णा जिवंत असतानाच हिनं असं केलं असतं तर महिनाभर बाई घावली असती का? ए, गप्प ए. मागव चल मागव तिकडे. आता ऐक नाही सावत्या शेवटचं सांगतोय मी. नाही हा पटापटा अनावरण करायचं आणि बाईनं निघायचं येस कळलं? येस येस मी पण खूप एक्साइटेड आहे. अन्नवरण करूया अन्नवरण खेळूया अन्नवरण करूया. येस कम ऑन मी पण काढायचंय का? हा. Okay. अनावरण ए करा लवकर पटापटा. दादा हात लावा हा. 1 2 3 हा. माय गॉड नथुलाल हिच्या तर हिच्या ए मुझे असायला पाहिजे तर नथुलाल सारखे असायला पाहिजे नाही तर नसायला पाहिजे मॅनेजर. तिला ना सावत्या आत्ताच्या आत्ता घरी पाठविला. नाही, दादा. अण्णाला ना तुला म्हणतोय माझ्या. नाही नाही दादा जाऊ दे तुला. किडी हा, बाय ओरिजिनल माणूस आहे माणूस आहे का ओरिजिनल? पुतळा आहे पुतळा. सिरियसली पुतळा आहे. वाटत नाही लाईव्ह वाटतोय लाईव्ह ते बघा. ऐ शाने दादा. मूर्तिकारानं बनवलाय तसा हा आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. अनावरण झालेलं आहे का नाही निघायचं. नो चला. नो नो मला पण वर्णनाबद्दल बोलायचंय. नथुलाल बद्दल मला बोललंच पाहिजे. पहिलं तर माझ्या अण्णाला ऐका नाही ना तुला म्हणू नको. My God, मी प्रिपेअर मॅडमचं भाषण झालं पाहिजे मतदानाचं लक्षात ठेवा तुम्ही. यायला मतदानामुळे गप राहतोय मी. शांत व्हा, शांत. ते थोडंसं मंडळी ये नमस्कार मंडळी. तर आज या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेत्री जागतिक रील स्टार मोना डार्लिंग मॅडम आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅडमचा धुमशान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि मॅडम त्याच्यातनं धुमशान पदार्पण बी करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी आज मॅडम उत्स्फूर्त असं भाषण करतील. नाही लिहून आणलेलं आहे. मॅनेजर या ठिकाणी मॅडम लिहून आणलेलं भाषण करतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू गिरी बाय थँक्यू. हॅलो एव्हरीवन मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम चिकी चिकी ओके तर आज मी इथे आले लाईन 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 मॅडम 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 काहीच नाहीये त्या पानावर. इथे आहे.
सावत्या बेन्या दादा अरे कोऱ्या लाईनीला इमोशन देऊन वाचत्या बाय किती घेणार आणलीस दादा हॅलो एव्हरीवन हॅलो मी इथे आले हे जे आहेत अण्णासाहेब बिस्कुट वाले हा बिस्किटाचा कारखाना होता माझ्या बापाचा नाही, नाही, फादर म्हणजे माझं चात पडून असायचं दिसभर दादा शांत दादा तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही. तुम्ही चिडू नका ना चिडू नका ते होते शेती मशेरी हा सकाळ दुपार संध्याकाळ दाताला घासायचे लोक माझ्या अंधाला शेती मशेरी होता काय माझा बाप हा? दादा अरे शेती महर्षी शब्दच नाही त्याच्या आयला कृषी महर्षी शब्द आहे कृषी महर्षी मला कुणी लिहून दिलंय मीच लिहून दिलेला आहे पण पण त्यांना कृषी हा शब्द बोलता येणार नाही म्हणून मी शेती असं केलं. म्हणजे तिला महर्षी बोलता येईल असं तुला वाटलं कधी कधी अंदाज चुकतो माझा, माफ करा. माझा अंदाज चुकला तर महागात पडेल यू नो एव्हरीवन यू नो आपला देश आहे तो कृषी बदला देश आहे हिच्या कृषी बदला देश आहे का आपला मी बोलते. हा? कृषी प्रधान हा शब्द बोलता येत नाही या बाईला आणि तिला आणलंय आपण सेलिब्रिटी म्हणून मुळात बाई कृषी प्रधान म्हणजे माहितीये का काय नो ज्या देशात शेती उत्पन्नाशिवाय काडी बी हालत नाही पण त्याच देशात शेतकऱ्याला काडीची बी किंमत नसती तो असतोय कृषी प्रधान देश. वा वा तिकडं दुष्काळ येऊ द्या वादळ वारा येऊ द्या पाऊस येऊ द्या गारा पडू द्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय तरी त्याला किंमत नसती तो असतोय कृषी प्रधान देश. आणि जिथं पिकवणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्या दलालाला जास्त पैसा मिळतो का नाही तो असतोय कृषी प्रधान देश. नीट म्हणाव कृषी प्रधान. एवढूशा छोट्याशा शब्दाचं एवढं मोठा अर्थ आहे मॅडम सगळा अनर्थच आहे, तुम्ही बोला. वॉट मॅनेजर काही नाही मॅडम, बोला, तुम्हाला नाही काय. आय कंटिन्यू यू नो मॅनेजर कम हिअर मला नत्तूलालचा पुतळा खूप आवडला. यू नो अमिताभ बच्चन पिक्चर मध्ये पण बोललाय मुचे असायला पाहिजे तर नत्तूलाल सारखे असायला पाहिजे नाहीतर नसायला पाहिजे. आय हॅव अ क्वेश्चन मॅनेजर ते हाताची घडी का घालून आहेत म्हणजे पूर्ण वेळ ते हाताची घडी घालूनच असतात का ते कधी सोडतच नाहीत का घडी मग त्यांना मच्छर चावल्यावर ते कसे खाजवतात ते पत्ते कसे पिसतात आणि मग ते दाढी कसं करत असतील आणि मॅनेजर ते लहानपणापासून आंघोळ अशी अशी करत असतील ना तरी पण क्युटी पाय दिसतायत हा नत्तूलाल. मरल माझ्या हात नाही मॅनेजर. हॅलो एव्हरीवन बिग अनाउन्समेंट हे जे ऋषी मेस्त्री आहेत त्यांना आजपासून मी नवीन नाव दिलंय क्युटी पाय नत्तूलाल. सो हे ऋषी मेस्त्री आहेत तर कोण आहेत छत्राय ऋषी मेस्त्री आहे का त्यो आणला म्हणजे कृषी महर्षी आहेत का नाही हा नत्तूलाल तुमच्या बापाचा नत्तूलाल आहे का त्यो ऐ, निघायचं इथनं लय झालं इथं दी माहिती त्यो निघायचं इथनं Okay, परत इथं दिसले का नाही तुडवी नाही निघायचं इकडे इकडे काय मारली म्हणून विचारायचं नाही. नाही नाही ते ह्याचा मला पगार मिळतो. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय जॉब. काळजी करू नका. माफ करा मॅडम मॅडम. लोक बंधून भगिनींनो लक्षात घ्या पाहिजे काय बोलली त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही. सगळ्यांनी माया मागणं म्हणायचं कृषी महर्षी तुमच्या